तिकडनं जाण्याऐवजी आपण इथून जाऊ. मी त्या पोलीस मंडळीला, सुरक्षेला विनंती केली की बाबा येऊ द्या, यांचं एक बैठक करतो आणि लगेच ते बाहेर निघून जातील. त्या सुरक्षेवाल्यांना सांगितलं यांची पिशवी एक तर इथं राहू द्या, नसल तर ताई तू येऊ नको, तू बाहेर थांब, हे बाकीचे येतील. त्यांची पिशवी चेक केली, नियमाप्रमाणे त्याच्यात कुठल्याही प्रकारचं काहीही नसेल, पोलीसवाल्यांनी सोडलं. चुका वाका होत असतात, पण ज्या पद्धतीने बाहेर आज सांगतात दादागिरी, तर ते तर मी मान्यच करणार नाही. मंत्रालयाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महायुती सरकारने एक मोठं पाऊल जानेवारी महिन्यात उचललं होतं आणि त्या अनुषंगाने आता फेस स्क्रीनिंग केलं जात होतं आणि त्यानंतरच मंत्रालयात प्रवेश दिला जातो. जे मंत्रालयाला भेट देण्यासाठी काही गावाकडे लोक येत असतात, त्यांच्यासाठी सुद्धा एक पास काढून ते स्क्रीनिंगची पद्धती काही अडचणी निर्माण होत होत्या. त्या अनुषंगाने देखील सुरक्षा ही अतिशय महत्त्वाची आहे मंत्रालयाची. मात्र या सुरक्षेला जेव्हा महायुती सरकारमधीलच मंत्री हरताळ फासतात आणि त्यानंतर विरोधक कसे लक्ष करतात, एका वृत्तपत्रामध्ये राज्याचे मंत्री नरहरी झिरवळ यांना लक्ष करत त्यांनी घुसखोरी केल्याचा दावा त्यांनी आपल्या बातमीतनं केला आहे. आपल्यासोबत यावरती सविस्तर नेमकं काय कारण होतं, का ते आपल्यासोबत काही मंडळींना आतमध्ये घेऊन गेले, ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. मंत्री नरहरी झिरवळ आपल्यासोबत आहे. सर, असं कोणतं कारण होतं की तुम्हाला थेट तुमच्यासोबतच्या लोकांना आतमध्ये प्रवेश करावा लागला पोलिसांना सांगून? पोलिसांना सांगून म्हणजे काय, गोसावी समाजाचं परवा सगळे लहान थोरांचं एक शिष्टमंडळ 150-200 लोकांचं, वृद्ध महिला सुद्धा होत्या, का जो गोसावी समाज ती गाय मंदिराच्या बाहेर ठेवून लोकांना दर्शनाला उभी केली जाते. त्यांची मीरा भाईंदरमध्ये, मुंबई ठाणा सगळ्या ठिकाणी ते सुरू आहे. मीरा भाईंदरमध्येच ते बंद केलं होतं. बंद करताना मी परवाच्या ह्याच्यात जेव्हा ते शिष्टमंडळ आलं त्यावेळेला मी कमिशनर साहेबांबरोबर चर्चा केली. तर आम्ही नवीन एक नियोजन करतो, एक नवीन नियमावली करतो का बाबा ती गाय किंवा जनावरं कशी सांभाळावीत, का जेणेकरून दुसऱ्याला कोणाला त्रास होऊ नये. हा विषय तबेल्यांशी होता, पण तबेल्याबरोबर हेही पशुच आहे म्हणून तो यांनाही नियम, तर तो चांगला, अतिशय चांगलं ड्राफ्टिंग मी ऐकलं त्यांच्याकडून आणि त्या पद्धतीने ते सुरू झालं. परवा आल्यावर मी सांगितलं का बाबा उद्या तुम्ही या, पण जास्त नको, 7-8 लोक या. 7-8 आले आणि मग मी स्वतःच इथून असं पायी चाललो होतो, ते उभे होते उन्हात. मग मी बोललो आता तिकडनं जाण्याऐवजी आपण इथून जाऊ. मी त्या पोलीस मंडळीला, सुरक्षेला विनंती केली की बाबा येऊ द्या, यांचं एक बैठक करतो आणि लगेच ते बाहेर निघून जातील. 1-2 लोकांजवळ अशा थैल्या होत्या, पिशव्या होत्या. त्यांना मी सांगितलं हे नेता येत नाही आपल्याला, मला माहीत आहे नियम, कशाला कोणाला अडचणीत आणायचं. मी त्या सुरक्षेवाल्यांना सांगितलं यांची पिशवी एक तर इथं राहू द्या, नसल तर ताई तू येऊ नको, तू बाहेर थांब, हे बाकीचे येतील. त्यांनी तसं केलं. नंतर ती त्यांची पिशवी चेक केली, नियमाप्रमाणे त्याच्यात कुठल्याही प्रकारचं काहीही नसेल, पोलीसवाल्यांनी सोडलं. आता बाहेर म्हणतात दादागिरी केली, पण दादागिरी नाही केली मी. दादागिरी केली असेल तर सुरक्षा विभागाची मी माफी सुद्धा मागेल. तुमची जी ओळख आहे राज्यामध्ये की नरहरी झिरवळ हा साधा भोळा एकदम वेगळं व्यक्तिमत्व राजकारणी आहे, मग सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील जे मंत्री त्यांना सोडून तुम्हालाच का टार्गेट केलं जातंय, हा एक महत्वाचा प्रश्न आता उपस्थित होतो. नाही, टार्गेट मला तर नाही वाटत का मला टार्गेट केलं जातं. होत असेल काही थोडंफार, माणूस म्हणला तर चुका वाका होत असतात, पण ज्या पद्धतीने बाहेर आज सांगतात दादागिरी, तर ते तर मी मान्यच करणार नाही. अगदी. दुसरा प्रश्न माझा असा आहे की आदिवासी समाजाला तुम्ही आरक्षण मिळावं यासाठी गांधी पुतळ्यासमोर आंदोलन देखील केलं होतं. मात्र या आदिवासी समाजाकडे ओळखपत्र नसतात, त्यांना देखील मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी अडचण येतात. या संदर्भात देखील आपण काही पावलं उचलणार आहात का? नाही, मी पावलं उचलण्यापेक्षा महायुतीच्या सरकारचे जे प्रमुख आहेत, मुख्यमंत्री महोदय असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय, यांनी सगळ्यांनी एक विचार केला का इथं मंत्रालयात गर्दी का होते, तर लोक, प्रत्येक काम तरी इथल्या लेवलचं नसेल, पण तरी लोक इथे येतात. म्हणून खाली स्ट्रिक्ट सूचना दिल्यात
का इथं येऊन लोकांची खर्च पाणी वेळ जाणं, इथं गर्दी गोंगाट होणं, कोणाचा नंबर लागतो कोणाचा नाही लागत, त्याच्याऐवजी जे काम जिल्हा स्तरावरच होणार असेल त्या अधिकाऱ्यांना सतत ताकीद दिल्यात का बाबा ह्यांची कामं तिथंच झाली पाहिजे, तिथं कामं झाली तर यासाठी तुमचा मोलाचा वाटा होता. तुम्ही शिस्त लागू म्हणून देखील पुढाकार घेतला होता. म्हणजे एका बाजूला तुम्ही शिस्त लागू म्हणून प्रयत्न केला आणि दुसऱ्या बाजूला तुमची बदनामी. हे म्हणजे थोडंसं कॉन्ट्रास्ट आहे. हा नाही त्याच्यातही मग मला तेच वाटतं का बाबा मी शिस्त लावायला माझ्यामुळं शिस्त लागली असंही म्हणतात हा. आणि मीच शिस्त मोडतो तर मग मी शिस्त लावणारा कसा असं. धनंजय मुंडे मंत्री काल भगवानगडावर मुक्कामी होते. आता त्यांचं मंत्रिपद जातंय की राहतंय, आता या वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहे. कारण की त्यांनी आता आपण भगवानगडावरती जाऊन बाबांचा आशीर्वाद घेतला. म्हणजे एक समाजाला कुठेतरी ती एक साथ मिळवण्याची प्रयत्न हा त्यांचा दिसतोय असं बोललं जातंय. कितपत तथ्य यामध्ये? नाही असं काही नसेल, कारण श्रद्धा ही असते माणसाची. हा. श्रद्धेनं माणूस दर्शन घेतो, तिथं थांबतो किंवा तिथं एखादा पूजा अर्चा करतो. आपण त्याला अनुष्ठान म्हणतो, काही लोक अनुष्ठान करतात. अशा पद्धतीनं ती एक श्रद्धा आहे, त्या पद्धतीने ते गेले असतील. पण तुम्हाला असं वाटतं का धनंजय मुंडेंचा राजीनामा खरोखर घेतला पाहिजेल का? हे तुमचं वैयक्तिक मत जाणून घेतो मी. असं आहे, राजीनामा धनंजय मुंडेंचा घेतला पाहिजे असं जे काही म्हणतात, तर धनंजय मुंडे साहेबही स्वतः म्हणतात का जर खरंच मी दोषी सापडलो तर राजीनामाच नाही तर फासावर सुद्धा जाईल, दिलेली शिक्षा मी भोगल. तर त्यांचा राजीनाम्याचा प्रश्न येत नाही असं मला वाटतं. काल आम्ही गुणरत्न सदावर्तेंचा इंटरव्ह्यू केला. त्यामध्ये त्यांना हाच प्रश्न मी विचारला होता. त्यांचं म्हणणं असं आहे, की सध्या जे आहे सामाजिक कार्यकर्ते असो किंवा आमदार सुरेश धस असो, यांचं जे राजकारण सुरू आहे, ते ओव्हर पॉलिटिलाइज सुरू आहे. म्हणजे ओव्हर राजकारण करता येते या धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरती. तुम्हाला काय वाटतं? नाही माझं तर एक मत आहे. मुख्यमंत्री महोदय म्हणतात का ही घटना जी झालेली आहे ती मुख्यमंत्री महोदयच नाही तर पूर्ण राज्य आणि राज्याबाहेर सुद्धा का ती अतिशय निर्घृण हत्या झालेली आहे. पण हा पण मग ती झाली तर ती यांनीच केली असं डायरेक्ट म्हणणं ते काही बरोबर नाही. म्हणून सीएम साहेब म्हणतात का कोणी असेल, तो मंत्री असेल किंवा एखादा दुसरा कोणी मोठ्यातला मोठा माणूस असेल आणि त्याचा जर त्याच्याशी संबंध असेल तर त्याला शिक्षा केली जाईल. आणि मुंडे साहेब स्वतःही म्हणतात का मी जर दोषी असलो तर स्वतः तयार आहे मी. पालकमंत्री पदावरनं नेमकं राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये आता गुत्तल पाहायला मिळते. तोडगा निघेल असं काल भरत गोगावले देखील बोलले आणि आता अशी चर्चा सुरू झाली सकाळपासून की मुंबईचा पालकमंत्रीपद एक शिवसेना सोडणार आणि त्या बदल्यात रायगडचं पालकमंत्री त्यांच्या पदरी पडणार अशा पद्धतीची आता चर्चा सुरू झाली. यात कितपत तथ्य आहे? नाही, ते शेवटी तो निर्णय वरिष्ठ स्तरावरचा आहे. जो होईल तो अतिशय चांगल्या पद्धतीचाच निर्णय होईल का जेणेकरून सरकार जे महायुतीचं आहे ते अतिशय समजदार सरकार आहे, समजदार नेते आहेत, त्याच्यामुळे ते प्लस मायनस करून शांततेनं तो मार्ग मोकळा होईल. झिरोळ साहेब, आता तुमच्या विभागाचा एक प्रश्न आहे. ज्या पद्धतीने बोगस औषधं आहे अन्न आणि औषध विभागाकडनं आतापर्यंत तुम्ही जेव्हा पदभार स्वीकारला त्यानंतर किती कारवाई झाली याचं तुमच्याकडे काही आकडेवारी आहे का? नाही, आपण आढावा बैठक झाली, आढावा बैठकीनंतर सगळं समजून घेतलं. त्या डिपार्टमेंटमध्ये खूप महत्त्वाचं डिपार्टमेंट पण मनुष्यबळ कमी आहे, त्यांना लागणाऱ्या व्यवस्था कमी आहेत, लॅब कमी आहेत आणि तरी आहेत त्याच्यावर काहीतरी आपण सुरू केलं पाहिजे. निवड कमी आहे हे सांगून चालणार नाही, म्हणून आम्ही एकाच दिवसात सकाळी 7 ते 12 वाजेपर्यंत 1068 दुधाचे सॅम्पल घेतले. कारण दूध हाच एक पदार्थ असा आहे का सकाळपासनं संध्याकाळपर्यंत दिवसभरात एकदा केव्हा तरी मग तो लहानापासून अगदी म्हाताऱ्यापर्यंत एकतर दूध नसेल तर दुग्धजन्य पदार्थ काही ना काही पण त्याच्या शरीरात ते असतंच जातच. आणि म्हणून त्याला पहिलं सुरुवात केली आणि 1068 सॅम्पल घेतले. त्याच्यातले 128 सॅम्पल हे बाधित निघाले. त्याच्यात काही आपण लूज घेतलेत, काही डेऱ्यांवर घेतलेत, काही त्या टँकरांमधलं घेतलंय, काही पाऊचमधलं घेतलंय. अशा पद्धतीने त्याची
पुढं कार्यवाही चालू आहे. झिरो साहेब, आता शेवटचा एक प्रश्न असा विचारतो तुम्हाला. मंत्रालयात जाताना अनेक सामान्य नागरिक असो किंवा ज्येष्ठ नागरिक असो, यांचा एक अडचण अशी निर्माण होती, त्यांना औषधं घ्यावी लागतात वेळोवेळी, बीपीची असो किंवा डायबिटीस असो. तर मंत्रालयात जाताना ते सर्व औषधं किंवा ती पाण्याची बॉटल ती मंत्रालयाच्या गेटवरती सुरक्षा रक्षक काढून घेतात. मात्र माझं म्हणणं असं आहे की सामान्य लोकांचं म्हणणं असं आहे की या जे ज्येष्ठ नागरिक आहे ज्यांना ती औषधाची गरज आहे, तर ते औषधं त्यांच्यासोबत देण्यासाठी आपण या संदर्भात प्रशासनासोबत काही बोलणार, यावरती काही विचार केला जाईल का? ही चांगला विषय आहे तो. त्याच्यामुळं आता बरीच लोक म्हणतात का निव्वळ तिथून बाहेरून येणारा, राज्यभरातून येणाऱ्या माणसालाच गरज आहे असं नाही. तर ह्या इथल्या कर्मचारी, स्टाफ किंवा अधिकारी यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात हे BP सारखे, डायबिटीस सारखे खूप सारे आजार आहेत आणि ते मेडिसिन मध्ये नेलं पाहिजे. पण मग ते तपासायचं आणि तपासल्यानंतर न्यावं. याच्यासाठीचं ते कसं न्यावं याच्यासाठीची निश्चित चर्चा करणं उचित राहील आणि ती मी निश्चित त्यासाठी तुम्ही पुढाकार घेणार. घेणार. धन्यवाद, तुम्ही लेट्सअप सोबत संवाद साधल्यामुळे. निश्चितच ज्या पद्धतीने आरोप एका वृत्तपत्रातून मंत्री नरहर झिरवाळ यांच्यावरती केले, त्या संदर्भात त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. मात्र मी कोणत्याही अशा पद्धती घुसखोरी केल्या नसल्याचं त्यांनी स्पष्ट केले आहे. प्रशांत गोडसे, लेट्सअप मराठी, मुंबई.